हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। ये थोडंसं अंधार में वाटायला लागले, but Sana knows, yeah, maybe so. हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे। आज आपण शेवटचा सेक्शन वाचणार आहोत, इंट्रोडक्शन मधला उपोद्घात, भगवद गीतेचा परिचय। तर तुमच्याकडे भगवद गीता असेल तर आपण या पॅराग्राफ पासून वाचणार आहोत। तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच मय्यार्पित मनोबुद्धिर् मामे वैश्यस्य संशयः। हा जो श्लोक आहे भगवद गीता 8.7, तिथून पुढे आपण वाचणार आहोत। काल आपण थोडाफार धर्म आणि जीवनाचा मुख्य उद्देश काय असला पाहिजे, भगवत धामात जाणे, ते कसं जायचं हे भगवद गीतेमध्ये दिलेलं आहे। तिथे जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, त्यातला श्रेष्ठ मार्ग कोणता आहे हे भगवद गीतेत दिलेला आहे, त्याची आपण काल चर्चा केली। आता तोच मार्ग अर्जुनाला कशा पद्धतीने समजावून सांगितला हे थोडक्यात सांगतील भगवंत इथे, आणि मग त्यानंतर भगवद गीतेचं महात्म्य वाचणार आहोत। ज्याप्रमाणे भौतिकवादी लोक मनोरंजनासाठी आणि विरंगुळासाठी वर्तमानपत्रे, कादंबरी इत्यादी अनेक प्रकारच्या जडवादी साहित्याचे वाचन करतात, त्याचप्रमाणे आपले मन व्यासदेवांनी दिलेले ग्रंथ साहित्य वाचण्याकडे वळवले पाहिजे। इथे आपण थांबलेलो काल, आणि असे केल्यानेच आपण मृत्यूच्या अंतिम क्षणी भगवंतांचे स्मरण करू शकू। भगवंतांनी सुचवलेला हा एकच मार्ग आहे, आणि त्याच्या यशाच्या खात्रीबद्दल भगवंत सांगतात की याबद्दल मुळीच संदेह नाही, नास्ति अत्र संशयः। पुढे हा जो श्लोक आहे, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच, हे म्हणून अर्जुना तू नित्य माझे कृष्ण रूपामध्ये चिंतन करून युद्ध करण्याच्या कर्तव्याचे पालन केले पाहिजेस। तस्मात् सर्वेषु कालेषु, सदैव माझं स्मरण, सर्वेषु कालेषु, सदैव सदा माझं स्मरण केलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे, कर्तव्य केलं पाहिजे। माम अनुस्मर, मला स्मरण करत करत युद्ध कर, युद्धच्या। मय्यार्पित मनोबुद्धिर् मामे वैश्यस्य संशयः, तुझे कार्य मला अर्पण केल्यामुळे आणि मन आणि बुद्धी माझ्यावर केंद्रित केल्यामुळे तू निसंदेह माझी प्राप्ती करशील। तर हे परफेक्ट अंडरस्टँडिंग आहे भगवद्गीतेचं। भगवद्गीतेचा खऱ्या अर्थाने जर आपल्याला भगवंतांची सेवा करणे, भक्ती ज्याला आपण म्हणतो, बऱ्याचदा आपण हे शब्द ऐकतोय की भक्ती करणे, भक्ती करणे, भक्ती करणे, बस भक्ती बस आहे, आपण ऐकतो। आपण हे सगळं केलं नसलं पाहिजे, आपण भक्ती केली पाहिजे। एक्झॅक्टली भक्ती केली पाहिजे म्हणजे काय कोणी समजावून सांगत नाही, दुर्दैवाने। तर या श्लोकामध्ये ते सांगितलंय, तस्मात् सर्वेषु कालेषु म्हणजे सदैव, सर्व कालेषु, लेट इट बी देयर। तस्मात् सर्वेषु कालेषु, प्रत्येक क्षणाला, माम अनुस्मर, माझं स्मरण कर, आणि युद्धच म्हणजे माझ्यासाठी काम कर।
आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल, बरेच लोक जे जप करतात बरेच वर्ष झालं, त्यांच्या लक्षात आलं असेल की आपण जप करतोय म्हणजेच भगवंतांचं स्मरण करतोय, परंतु काम करत नाही भगवंतांसाठी. काम आपण आपलंच चालू आहे, आपली नोकरी, आपला धंदा, आणि इथे मग आपली आध्यात्मिक प्रगती थांबते. काम देखील भगवंतांसाठीच केलं पाहिजे. मग या अर्पित मनोबुद्धीर, सगळं मला अर्पण केलं पाहिजे, मन बुद्धी सगळं. बुद्धीचं कामच असतं काम करणे यात, आणि असं केलास तू निस्संदेह माझ्याकडे येशील, याच्याबद्दल काही शंका नाही. अर्जुनाने त्याच्या कर्तव्याचा त्याग करून फक्त भगवंतांचेच स्मरण करावे असे भगवंत त्याला सांगत नाहीत. हे प्रभुपादांचं वाक्य आहे. बऱ्याच जणांना वाटतं की मी स्वतःच्या मनाने सांगतो की काय. प्रभुपाद एका ठिकाणी म्हणतात देखील, प्रभुपादांचे काही शिष्य काम चुकून त्याला कारण सांगतात की नाही प्रभुपाद, माझं जप झाले नव्हते, मी जप करत होतो. प्रभुपाद चिडून त्यांना म्हणतात की अर्जुनाला दोन्ही सैन्याच्या मध्ये बसून जप करायला सांगितलं नाही, जप करत करत माझ्यासाठी काम करायला सांगितलं. आणि जोपर्यंत हे काम करत नाही आपण, यालाच म्हणतात कर्म बदलणे, तोपर्यंत भक्तीमध्ये प्रगती होत नाही. बऱ्याच 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 भक्तांना अजून हे लक्षात आलेलं नाहीये. हे ट्रान्झिशन, हे जे स्विच आहे, हा स्विच लक्षात आलेलं नाही. कारण आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं पण जातं की जे आहे ते करा. नाही, आहे ते करा हे सांगणारा उपदेश हा पूर्णपणे चुकीचा आहे, पूर्णपणे. अर्जुनाने त्याच्या स्वतःच्या कर्तव्याचा त्याग करून फक्त भगवंतांचेच स्मरण करावे असे भगवंत त्याला सांगत नाहीत. आता स्वतःच्या कर्तव्याचं म्हणजेच भगवंतांसाठी करणे. स्वतःच्या सुखासाठी आपण जर करत असलो तर ते आपल्याला अडकून ठेवतं, हे भगवद्गीतेत स्पष्टपणे सांगितलंय. यज्ञार्थे कर्मणो अन्यत्र लोकोहम कर्म बंधन. भगवंतांसाठी म्हणून जे काम आपण करत नाही ते सगळं काम आपल्याला कर्मबंधनामध्ये अडकून ठेवतं. व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाचा श्लोक आहे तिसऱ्या अध्यायामध्ये. भगवंत कोणतीही अव्यवहार्य गोष्ट कधीच सांगत नाहीत. अव्यवहार्य म्हणजे इम्प्रॅक्टिकल. सगळी संपूर्ण भगवद्गीता प्रॅक्टिकल आहे. बऱ्याच हिंदू लोकांना वाटतं की भगवद्गीता ग्रंथ आहे, 4 श्लोक मंत्र म्हणून म्हटलंय, झालं आपलं काम. प्रत्येक श्लोक आणि श्लोक, प्रत्येक शब्द आणि शब्द हे प्रॅक्टिकल आहे. व्यवहार्य म्हणजे प्रॅक्टिकल आहे. रोजच्या जीवनामध्ये ते आपण आचरणात आणायला पाहिजे, आणू शकतो, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या भौतिक जगामध्ये शरीराचे पालन पोषण करण्यासाठी प्रत्येकाला कर्म हे केलेच पाहिजे. कर्मानुसार मानवी समाजाचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्णामध्ये विभाजन करण्यात आले आहे. ब्राह्मण किंवा बुद्धिमान वर्ग एका विशिष्ट प्रकारचे कर्म करतात. क्षत्रिय किंवा प्रशासकीय वर्ग एका विशिष्ट प्रकारचे कर्म करतात. व्यापारी व कामगार, शूद्र वर्ग त्यांचे विशिष्ट प्रकारचे कर्म असतात. आणि हे काय असतात ते दिलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, तेव्हा आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. मानवी समाजामध्ये जर कोणी कामगार, व्यापारी, प्रशासक किंवा शेतकरी असेल, अथवा उच्चवर्णीय साहित्यिक, वैज्ञानिक किंवा धर्मशास्त्र निपुण असला, तरी त्याला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी कर्म करावेच लागते. आणि यासाठीच भगवंत अर्जुनाला सांगतात की त्याने त्याच्या कर्तव्याचा त्याग करण्याची गरज नाही, तर त्याचे पालन करतानाच भगवान श्रीकृष्णांचे चिंतन करणे आवश्यक आहे. माम अनुस्मर. जर एखाद्याने स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची धडपड करतेवेळी श्रीकृष्णांचे स्मरण करण्याचा सराव केला नाही, तर त्याला मृत्यूसमयी भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करणे शक्य होणार नाही. श्री चैतन्य महाप्रभू ही हेच सुचवतात. ते सांगतात की कीर्तनीय सदा हरी. प्रत्येकाने भगवंतांच्या नामस्मरणाची सवय लावली पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेला उपदेश माझे स्मरण कर आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेला उपदेश नित्य भगवान श्रीकृष्णांचे नामस्मरण करा, हे दोन्ही सारखेच आहे. यामध्ये भेद मिळणार नाही, कारण कृष्ण आणि त्यांचे दिव्य नाम हे एकच आहे. परम सत्याच्या स्तरावर नाम आणि नामी यामध्ये काहीच फरक नाही. म्हणून नित्य दिवसातील 24 तास भगवंतांचे नामस्मरण करून त्यांचे चिंतन करण्याचा अभ्यास केला पाहिजे. तसेच आपल्या जीवनातील सर्व कर्मे अशा रीतीने केले पाहिजेत की आपण त्यांचे नित्य स्मरण करू शकू.
तर हे प्रॅक्टिकल ऍडवाइस आहे शिला प्रभुपादांचं. आणि प्रभुपाद पुढे भगवद्गीतेमध्ये पण सांगतात की आपल्या जीवनाला आपण जीवनाची घडी आपण अशा पद्धतीने बदलली पाहिजे की 24 तास प्रत्येक क्षण भगवंतांचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. आणि हे जर आपण भगवंतांसाठी काम करत नसलो तर हे शक्य नाही. त्यामुळे जे आपल्या उपजीविकेसाठी आपल्याला करायचं आहे, ऑफकोर्स प्रभुपाद इथेच असं समजावून सांगतात की या जगामध्ये आपली उपजीविका चालवण्यासाठी काही ना काहीतरी करावंच लागतं. कोणीही माणूस त्याच्याशिवाय जगू शकत नाही. तर जे आपल्या उपजीविकेसाठी आपल्याला करायचं आहे तेच काम भगवंतांसाठी कसं करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. जेणेकरून आपण कामच भगवंतांसाठी करायला लागलो तर भगवंतांना स्मरण करायचे, एक्स्ट्रा एफर्ट घ्यायचे, एक्स्ट्रा प्रयत्न करायची काही गरजच नाही. आणि यालाच वर्णाश्रम पद्धती म्हणतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी. हे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी हे आपल्या भौतिक सुखातून कसं सुटण्यासाठी हे आश्रम आहेत. आणि मुळात हे भौतिक सुखाची सवयच लागू नये म्हणून हे 4 वर्ण आहेत. हे 4 वर्णाप्रमाणेच आपण जर काम केलं तर आपण व्यवस्थितपणे याच्यातून पार पडतो. आणि सध्या स्थितीला कोणीच त्याचं पालन करत नाही, हो की नाही? सध्या स्थितीला त्याचं कोणीच पालन करत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून प्रभुपादांच्या बऱ्याच प्रवचनांमध्ये, बऱ्याच तात्पर्यांमध्ये, विशेष करून श्रीमद भागवतमच्या तात्पर्यांमध्ये तुम्हाला पुन्हा 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 हे आढळेल की आपल्याला वर्णाश्रम पुन्हा स्थापन करायचे, आपल्याला वर्णाश्रम पुन्हा स्थापन करायचे. 4 वर्ण 4 आश्रम असले पाहिजेत, मगच आपण भक्ती करू शकतो. आणि ह्या प्रभुपादांचे हे जे मिशन आहे त्याचं हे मेन ध्येय आहे. प्रभुपाद शेवटी सांगून पण गेले आपल्याला की हे केलं पाहिजे. कारण हे नाही जर केलं तर आपली उपजीविका चालवण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी करावं लागणार. कारण उपाशी तर आपण राहू शकत नाही आपलं कुटुंबाचं. आणि म्हणूनच आपण वेगवेगळे पापकर्म करायला लागतो ज्याची गरज पण नाही. आता सध्याचे जे इंडस्ट्री आणि सगळं हे जे सेटअप आहे, कशाची गरज नसताना आपण हे सगळं निर्माण केलेलं आहे. आणि ते आपल्याला करावंच लागतं, कारण त्याच्याशिवाय मग पोट भरत नाही. ठीक आहे, पोट भरण्यासाठी पुरतं करत असाल तरी ठीक आहे, परंतु आजकाल पोट भरण्यापुरतं कुणी करत नाही. पोट पण भरलं पाहिजे, तिजोरी पण भरली पाहिजे, बँक अकाउंट पण भरलं पाहिजे. आणि त्यामुळे पापकर्म आपण करतच राहतो. मुळात आपण पोट भरण्यासाठी देखील पापकर्म केलं नसलं पाहिजे, शास्त्राचा आदेश आहे. आणि हे तेव्हाच आपण करू शकतो जेव्हा आपण वर्णाश्रमाप्रमाणे काम करतो. आणि मग तेच वर्णाश्रमाचं काम आपण जेव्हा भगवंतांसाठी करायला लागतो तेव्हा ते पूर्णपणे शुद्ध होतं आणि आपल्याला कर्मबंधनातून मुक्त करतं. भागवतामध्ये अगदी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे ऍक्च्युली. अथा पुंभीर द्विजश्रेष्ठ वर्णाश्रम विभागशः स्वानुस्तिष्ठस्य धर्मस्य संसिद्धीर हरितोषणम. हरीच्या संतुष्टासाठीच केलं पाहिजे सगळं काही. या निष्कर्षाला आपण आलं पाहिजे भगवद्गीता वाचल्यानंतर. याच्यासाठी भगवद्गीता आहे. हे कसे काय शक्य आहे पुढे लिहितात श्रील प्रभुपाद. तर आचार्यजन या बाबतीत पुढील प्रमाणे उदाहरण देतात. जर एखादी विवाहित स्त्री परपुरुषावर आसक्त असेल किंवा एखादा पुरुष स्वतःच्या पत्नी व्यतिरिक्त परस्त्रीवर आसक्त असेल तर या प्रकारची आसक्ती अत्यंत प्रबळ असते. अशा व्यक्ती आपल्या प्रियतमाबद्दल सतत चिंतन करीत असतात. अशी पत्नी ज्यावेळी आपली नित्य गृह कृत्ये करीत असते तेव्हा सुद्धा ती आपल्या प्रियकराला कसे भेटावे याबद्दल चिंतन करीत असते. वस्तुतः ती स्वतःची गृह कृत्य इतक्या काळजीपूर्वक करीत असते की तिच्या पतीला सुद्धा तिच्याबद्दल संशय निर्माण होऊ नये. याचप्रमाणे आपण आपले परमप्रिय श्रीकृष्ण यांचे सतत चिंतन केले पाहिजे आणि त्याचबरोबर आपले भौतिक कर्म सुद्धा योग्य आणि व्यवस्थित रीतीने पार पाडले पाहिजे. पण यासाठी उत्कट प्रेमभाव असणे आवश्यक आहे, प्रचंड प्रमाणामध्ये. उदाहरण थोडस विचित्र वाटेल आपल्याला ऐकायला, परंतु या उदाहरणामध्ये जे सांगितलेलं आहे तेव्हाच ती उत्कटता जास्त असते.
तशा प्रकारची उत्कटता निर्माण झाली पाहिजे आपल्या मनामध्ये भगवंतांसाठी, भगवंतांच्या नामस्मरणासाठी, भगवंतांच्या कामासाठी, सेवेसाठी. आपण वाचलो सेवा हाच धर्म आहे. आपल्याला भगवंतांबद्दल उत्कट प्रेम असेल तरच आपण आपले कर्मही योग्य रीतीने करू शकतो व तसेच त्यांचे नित्य चिंतनही करू शकतो. परंतु अशा उत्कट प्रेमाचा विकास आपण केला पाहिजे. उदाहरणार्थ, अर्जुन सतत श्रीकृष्णांचे चिंतन करीत होता, श्रीकृष्णांचा नित्य सहचर होता, त्याचप्रमाणे तो योद्धाही होता. श्रीकृष्णांनी त्याला युद्ध त्याग करून ध्यान धारणेसाठी अरण्यात जाण्याचा सल्ला दिला नाही. आपल्या बऱ्याच भक्तांना वाटतं की एका कोपऱ्यात बसून जप करणे एवढीच आपली भक्ती आहे. कामं पण केली पाहिजेत. कोण करणार, हो की नाही? जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी योग पद्धतीचे अर्जुनाला वर्णन केले तेव्हा अर्जुन म्हणतो की या योग पद्धतीचे पालन करणे हे आपल्या आवाक्या पलीकडचे आहे. अर्जुन म्हणतो, ऍक्च्युअली अर्जुन वाच यो यम योगस्त्वया प्रोक्तम साम्येन मधुसूदन एतस्ताहम न पश्यामि चंचलत्वात स्थितीम स्थिराम. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, ज्या योग पद्धतीचे वर्णन तुम्ही केले आहे ते अव्यवहार्य आणि असह्य वाटते, कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे. 6व्या अध्यायापर्यंत भगवंत वेगवेगळ्या योग पद्धतीचं वर्णन करून अर्जुनाला सांगतात. आणि हे 6व्या अध्यायाच्या जवळजवळ शेवटच्या भागामध्ये हा श्लोक येतो जिथे अर्जुन म्हणतो, शक्य नाही हे सगळं करणे, मला डायरेक्टली काहीतरी सांगा. अव्यवहार्य म्हणजे प्रॅक्टिकल नाही. बऱ्याच जणांना योगा करणे, हे करणे, ते करणे प्रॅक्टिकल वाटतं, परंतु पूर्णपणे भगवंतांना शरण जाणे प्रॅक्टिकल वाटत नाही. का? कारण ते बाकीचं सगळं करत इंद्रिय तृप्ती चालू ठेवता येते. इथे भगवंतांना शरण मात्र पूर्ण कम्प्लिटली 100% गेल्याशिवाय रिझल्ट मिळत नाही. परंतु ऍक्च्युली भगवंतांना पूर्णपणे 100% शरण जाणे सगळ्यात सोपं आहे, विशेष करून कलियुगामध्ये. आणि म्हणून मग भगवंत देखील त्याच अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात, योगिनाम अपि सर्वेषाम मद्गते अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमोमता. सर्व योगी जनांमध्ये जो दृढ श्रद्धापूर्वक सदैव माझ्यामध्ये निवास करतो, माझं चिंतन करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो योगाद्वारे माझा अत्यंत निकट संबंधी होतो. आणि असा हा योगी सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे. हे फायनल वाक्य आहे भगवंतांचं 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये. आणि तिथून पुढचे सगळे अध्याय भगवद्गीतेतले हे फक्त आणि फक्त भक्ती योग शिकवतात आपल्याला, टॉपमोस्ट योग. म्हणून जो भगवंतांचे निरंतर स्मरण करतो तो सर्वश्रेष्ठ योगी होय. ज्ञानी तसेच सर्वश्रेष्ठ भक्तही आहे. जो भगवंतांचे निरंतर स्मरण करतो तो सर्वश्रेष्ठ योगी पण आहे, ज्ञानी पण आहे, तसेच तो सर्वश्रेष्ठ भक्तही आहे. पुढे जाऊन भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुन हा क्षत्रिय असल्यामुळे तो युद्ध टाळूच शकत नाही, पण जर त्याने श्रीकृष्णांचे चिंतन करीत युद्ध केले तर तो मृत्यूसमयी श्रीकृष्णांचे चिंतन करू शकेल. मात्र यासाठी मनुष्याने परमेश्वराच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये शरणागत होणे आवश्यक आहे. स्टेप बाय स्टेप स्मरण करायला पहिल्यांदा आपल्याला शिकवलं जातं, जप करा, मग सेवा करायला शिकवली जाते, मग तीच सेवा पूर्णपणे 100% प्रत्येक क्षणाला करायला शिकवली जाते. त्या सेवेमध्ये प्रेम भाव वाढवायला शिकवलं जातं. आणि अशा रीतीने पूर्णपणे भगवंतांना शरण जाणे हे आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. त्याच्याशिवाय शक्य नाही. प्रभुपाद लिहितात तिथे दिव्य प्रेममयी सेवेमध्ये शरणागत होणे आवश्यक आहे. तर वास्तविकपणे आपण आपल्या शरीराद्वारे कार्य करीत नसून मन आणि बुद्धीद्वारे कार्य करीत असतो. म्हणून बुद्धी आणि मन जर निरंतर भगवंतांच्या चिंतनामध्ये संलग्न झाले तर स्वाभाविकपणे सर्व इंद्रिय सुद्धा भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होतात. वरकरणी पाहिल्यास इंद्रियांची कार्य सारखीच दिसतात, पण त्यामागील भावना निराळी असते. मन आणि बुद्धीला भगवंतांच्या चिंतनात कसे संलग्न करावे याबद्दल भगवद्गीता आपल्याला शिकवते. अशा प्रकारे संलग्न झाल्याने मनुष्य भगवत धामात प्रवेश करू शकतो. जर मनाला श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये मग्न केले तर सर्व इंद्रिय आपोआपच त्यांच्या सेवेमध्ये
मग्न होतात. श्रीकृष्णांच्या चिंतनात पूर्णपणे संलग्न होणे ही एक दिव्य कला आहे आणि हेच भगवद्गीतेचे रहस्यही आहे. जे जे आपल्या जप कसा करावा का करावा या क्लासला होते त्यांना आठवतं का बघा. काल पण प्रभूजी प्रश्न विचारत होते, मी म्हटलं तो तुम्ही व्हिडिओ जाऊन नक्की बघा, कारण हे खूप ग्रेट सायन्स आहे ऍक्च्युली. जप हा आपण जिभेने करतो तेव्हा जपाचा अर्थ प्रभुपाद आपल्याला सांगतात की हे हरे श्रीमती राधाराणी, हे कृष्ण, मला कृपया तुमच्या सेवेमध्ये संलग्न करा, मला तुमची सेवा द्या, मला तुमची सेवा द्या, हे आपण जपाद्वारे म्हणत असतो. परंतु नुसतं जिभेने म्हणून काही उपयोगाचं नाही, तर मनाने पण ते वाटलं पाहिजे मला भगवंतांची सेवा खरोखरच करायची आहे. मग मन भगवंतांच्या स्मरणामध्ये लागतं. परंतु नुसतं जीभ आणि मन म्हणून उपयोगी नाही, बुद्धीला पण त्याच्या वाटलं पाहिजे मी भगवंतांची सेवा करणार, त्याच्यासाठी मी माझ्या प्राधान्य बदलणार. बुद्धीचं हे काम असतं, आज इकडे जायचंय, हे करायचंय, याचं प्लॅनिंग केलं पाहिजे, भगवंतांची सेवा करायचंय असं बुद्धीला वाटायला लागले की मग तो बुद्धी आदला बदल करायला लागतो. हे काही गरजेचं नाही, भगवंतांची सेवा महत्वाची आहे. मन बुद्धी सगळे भगवंतांच्या सेवेमध्ये जपामध्ये आलं पाहिजे, मग खऱ्या अर्थाने आपण मुक्त होतो, भगवत धामात जाऊ शकतो. तर श्रील प्रभुपाद इथे लिखतात की श्रीकृष्णांच्या चिंतनात पूर्णपणे संलग्न होणे ही एक दिव्य कला आहे आणि ती हेच भगवद्गीतेचं रहस्य आहे, हेच भगवद्गीतेमध्ये शिकवलेलं आहे. आधुनिक मानवाने चंद्रावर जाण्यासाठी खडतर परिश्रम केले आहेत, पण त्याने स्वतःच्या आध्यात्मिक उद्धार करण्यासाठी काहीच खडतर प्रयत्न केले नाहीत. जर एखाद्या पुढे 50 वर्ष इतके आयुष्य असेल तर त्याने असा अल्प समय, 50 वर्षाला श्रील प्रभुपाद अल्प समय म्हणतात. जर एखाद्याकडे 50 वर्ष असतील तरी चुटकस आहे, तो कधीच संपेल सांगता येत नाही. हे 50 वर्ष पूर्णपणे भगवंतांचं स्मरण करण्यात, भगवंतांची सेवा करण्यात घालवलं पाहिजे. पूर्णपणे सतत सदैव कायमचं हे शब्द इतक्या वेळेला भगवद्गीतेमध्ये येतात की ते आपल्या डोक्यात फिट्ट झाले पाहिजेत. असं थोडं थोडकं करून नाही चालणार. प्रभुपाद म्हणतात आधुनिक विज्ञानाच्या जोरावरती आपण काय 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 करण्यामध्ये टाइमपास करतोय. चंद्रावर जा आणि ह्याचा शोध लाव आणि त्याचा शोध लाव, काही उपयोग नाही. जे छोटस आयुष्य आपल्याला मिळालंय 50 वर्षाचं, ते आपण पूर्णपणे भगवंतांचं चिंतन करण्याच्या प्रॅक्टिसमध्ये घालवलं पाहिजे. नसेल तर पुन्हा आहेच कुत्र्या मांजराचा जन्म आणि पुन्हा आहेच दुःखच दुःख. पदम पदम यद विपदाम न तेषाम, या भौतिक जगामध्ये दुःखाशिवाय काही नाही. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाला असं वाटतं की उद्या सिरियस होऊया, उद्या सिरियसली भक्ती करूया, उद्या सिरियसली भक्ती करूया. उद्या उद्या म्हणत 50 वर्ष कधी गेले कळत नाही. आणि जो 60 मध्ये 70 मध्ये त्याला पण वाटतं उद्या सिरियसली घेऊया. अमेझिंग, हो की नाही? परीक्षित महाराजांकडे 7 दिवस होते, तर ते म्हणाले की मी यातला एक क्षण पण वाया घालवला नसला पाहिजे. 7 दिवस बसून राहिले तिथे न खाता पिता. मला फक्त भगवंतांचं स्मरण करायचंय, बाकी काही करायचं नाही. आपल्याला ते पण माहिती नाही आहे 7 दिवस आहेत की नाही आपल्याकडे. त्यांना माहिती तरी होतं. आणि 50 वर्ष म्हणजे काही विशेष नाही आहे. प्रभुपाद बऱ्याचदा उदाहरण म्हणून सांगतात की जेव्हा यक्षने युधिष्ठिर महाराजांना प्रश्न विचारले होते की नाही, त्यातला एक प्रश्न होता की या जगातली आश्चर्यकारक गोष्ट तुम्हाला काय वाटते. युधिष्ठिर महाराज म्हणाले, माणसाच्या आजूबाजूला सगळीकडे त्याला दिसतंय की कुणी ना कुणीतरी रोज मरत आहे. नातेवाईक, मित्र, कोणी ना कोणी कंटिन्युअसली चालूच आहे. परंतु त्याला मात्र कंटिन्युअसली असं वाटत असतं की तो एकटाच 10 लाख वर्ष जगणार आहे किंवा अमर आहे, तो कधी मरणारच नाही. युधिष्ठिर महाराज म्हणतात ही जगातली सगळ्यात मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे. याच्यापेक्षा दुसरं आश्चर्य असू शकत नाही. खरंच वेळ नाही आहे आपल्याकडे. या कलियुगामध्ये तर अजिबात वेळ नाही, कारण आपली स्मृती पण त्याच वेगाने कमी होते ज्या वेगाने आयुष्य कमी होते. आपली पाप करण्याची प्रवृत्ती त्याच वेगाने वाढत आहे ज्या वेगाने आपल्या आयुष्य आणि स्मृती कमी होते. त्यामुळे लाईटली जर आपण घेतलं भक्ती मार्गाला
तर खूप मोठा धोका आहे, भयानक मोठा धोका आहे. ऍक्च्युली जेवढं द्वापर युगामध्ये, त्रेतायुगामध्ये लोक सिरियसली घ्यायचे, त्याच्या 100 पटीने आपण भक्तीचा मार्ग सिरियसली घेतला पाहिजे, भक्तीची कार्य सिरियसली घेतली पाहिजेत, सेवा सिरियसली घेतली पाहिजे, जप सिरियसली घेतला पाहिजे. कारण आपल्याकडे वेळच नाही आणि कंटिन्युअसली आपण इतके पाप कर्म करतोय रोज, याचं गणितच लावायचं अवघड आहे, इतके करतोय. म्हणजे पूर्वीच्या काळात इतकं कुणी करत नव्हतं. अंधाधुंदपणे आपण पाप कर्म करतोय सध्याच्या युगामध्ये, जप करत करत. खूप सिरियसली भक्ती घेतली पाहिजे. जर एखाद्या पुढे 50 वर्षा इतके आयुष्य असेल तर त्याने आपला असा अल्प समय भगवान पुरुषोत्तम श्री भगवान यांचे चिंतन इत्यादी करण्यासाठी आवश्यक अभ्यास आणि त्याचा विकास करण्यामध्ये स्वतःला संलग्न केले पाहिजे. हाच भक्ती मार्ग आहे. श्रीमद भागवतम मध्ये सांगितलेला आहे 7व्या स्कंदामध्ये, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. या 9 विधींपैकी सर्वात सोपी आहे ती म्हणजे श्रवणम. आणि सुरुवात श्रवणमनीच करायची असते, कारण श्रवण केल्याशिवाय हे दगडासारखं हृदय लवकर फुटत नाही. त्याला शब्दांचे महार द्यावे लागतात. तू पापी आहेस, बंद कर पाप. आणि साक्षात्कारी व्यक्तीकडून भगवद्गीतेचे श्रवण करणे ही आहे. यामुळेच मनुष्य परमेश्वराचे चिंतन करण्यास प्रवृत्त होऊ शकेल. आणि अशा स्मरणामुळे भगवत चिंतन सुलभ होते आणि देह त्यागानंतर मनुष्य असे दिव्य शरीर प्राप्त करू शकेल की जे भगवंतांच्या सानिध्यात राहण्यास उपयुक्त असेल. भगवंत पुढे सांगतात की अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमम पुरुषम दिव्यम याति पार्थानुचिंतयन. हे अर्जुना, जो पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून माझे ध्यान करतो, ज्याचे मन दृढ निश्चयाने विचलित न होता माझे चिंतन करण्यात संलग्न आहे, तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. हे देखील श्रीमद भागवतम मध्ये सांगितलेलं आहे. सॉरी, भगवद्गीतेमध्ये 8व्या अध्यायात 8व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. हा मार्ग अधिक खडतर नाही, बऱ्याच जणांना अवघड वाटतो, परंतु नाही. तरी सुद्धा मनुष्याने अनुभवी व्यक्तीकडून ज्ञान घेणे आवश्यक आहे. तद विज्ञानार्थम सगुरुम एव अभिगच्छेत. जी व्यक्ती या पद्धतीचा अवलंब करीत आहे, अशा व्यक्तीचा एखाद्याने आश्रय घेणे अत्यावश्यक आहे. मन हे सतत एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीकडे धावत असते, परंतु मनुष्याने स्वतःचे मन नित्य भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांच्या नामावर एकाग्र करण्यासाठी अध्ययन केले पाहिजे. स्वभावतःच मन हे चंचल असल्याने इकडे तिकडे धावत असते, पण ते श्रीकृष्णांच्या दिव्य नामध्वनीवर स्थिर होऊ शकते. याप्रमाणे मनुष्याने परमम पुरुषम किंवा आध्यात्मिक जगतातील पुरुषोत्तम श्री भगवान यांचे ध्यान करून त्यांची प्राप्ती करावी. अंतिम साक्षात्कारासाठी किंवा अंतिम ध्येय प्राप्तीसाठीचा मार्ग आणि साधने याबद्दलचे ज्ञान भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे. आणि या ज्ञानाची सर्व द्वारे सर्वांसाठी उघडी आहेत. येथे कोणालाही आडकाठी नाही. सर्व श्रेणींमधील लोक भगवान श्रीकृष्णांचे चिंतन करून त्यांची प्राप्ती करू शकतात, कारण त्यांचे चिंतन करणे आणि त्यांच्याबद्दल श्रवण करणे हे सर्वांनाच शक्य आहे. हे सांगण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला बऱ्याचदा सांगितलं जातं की भगवद्गीता फक्त ब्राह्मणांसाठी आहे, फक्त ब्रह्मचारीसाठी आहे, फक्त संन्यासीसाठी आहे. नाही, सगळ्यांसाठी आहे. सगळे करू शकतात. एकदम सोपं आहे. ऍक्च्युली हे भगवान श्रीकृष्ण 9व्या अध्यायात सांगतात देखील, माम हि पार्थ व्यपाश्रित्य एपिस्यु पापयोनेय स्त्रियो वैश्य तथा शूद्रस तेपि यान्ति पराम गतिम. किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. याप्रमाणे भगवंत सांगतात की एक पतित स्त्री, शूद्र कामगार किंवा कनिष्ठ स्तरावरील मनुष्य सुद्धा परम सत्याची प्राप्ती करू शकतो. त्यासाठी मनुष्याकडे प्रगत बुद्धिमत्ता असलीच पाहिजे असे नाही. मुख्य मुद्दा आहे की जो कोणी भक्तियोगाचे सिद्धांत स्वीकारतो आणि भगवंतांना जीवनाचे सर्वस्व, सर्वोच्च लक्ष्य किंवा अंतिम ध्येय मानतो, तो आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांची प्राप्ती करू शकतो.
जर एखाद्याने भगवद्गीतेमध्ये प्रतिपादन केलेल्या सिद्धांतांचे पालन केले तर तो आपले जीवन कृतार्थ करू शकतो आणि जीवनातील सर्व समस्यांचे उत्तर त्याला मिळते. हेच भगवद्गीतेचे सार सर्वस्व आहे. आता या भगवद्गीतेच्या इंट्रोडक्शन मध्येच सगळं काही सांगून टाकलं श्रील प्रभुपादांनी आणि ते फास्ट मध्ये सांगून टाकलं. बऱ्याच जणांचा याच्यावरती विश्वास बसत नाही. यालाच म्हणतात श्रद्धा नसणे. आणि श्रद्धा हीच भक्तीची पहिली पायरी असते. जोपर्यंत श्रद्धा नाही तोपर्यंत आपण काहीच करणार नाही. मग ती कुठलीही गोष्ट असू दे. डॉक्टरवरती जोपर्यंत विश्वास नाही, श्रद्धा, आपण त्याच्याकडे जाणार नाही. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये श्रद्धा निर्माण करणे आणि असलेली श्रद्धा दृढ करणे या दोन गोष्टी केल्या जातात. अत्यंत महत्वाच्या गोष्टी. श्रद्धावान बनवलं जातं. त्यामुळे या शेवटचे मागच्या 2-3 दिवसामधले जे आपण काही वाचन करत आहोत ते नवीन कोणी असतील क्लासमध्ये त्यांना जरी विचित्र वाटत असलं, हे काय सगळं श्रीकृष्णांचंच गुणगान करतायत, मला तर भगवद्गीता चांगल्या अर्थाने समजावून घ्यायला मी आलो होतो. ऍक्च्युली भगवद्गीतेचा अर्थच तो आहे. दुसऱ्या कुठल्या पद्धतीने तुम्हाला कोणी भगवद्गीता समजावून सांगत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. पूर्णपणे 100%. आणि हे माझं मत नाही आहे किंवा हे श्रील प्रभुपादांचं मत नाही, हे शास्त्राचं मत आहे. त्यामुळे जरी तुम्हाला विचित्र वाटत असेल की काय भगवंतांकडे जायला पाहिजे, भगवंत ह्याच उद्देश आहे, भगवान श्रीकृष्ण कर, तरी टिकून राहावा क्लासमध्ये. हळूहळू तुम्हाला ही श्रद्धा उत्पन्न होईल. 100% होणार. कारण इतकं लॉजिकली आणि इतकं समर्पक भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या सगळ्या गोष्टी समजावून सांगतात की त्याच्यावरती विश्वास बसलाच पाहिजे. असा एकही व्यक्ती नाही जो प्रामाणिकपणे आणि सिन्सिअरली म्हणजेच प्रामाणिकपणे होते, पण तो ऑनेस्टली आणि सिन्सिअरली भगवद्गीतेचं वाचन श्रवण करून ते आचरणात आणायचा प्रयत्न करतोय आणि त्याची भगवान श्रीकृष्णांबद्दल श्रद्धा उत्पन्न झाली नाही असं कधी होतच नाही. असं त्यांच्याच बाबतीत होतं जे अप्रामाणिकपणे भगवद्गीतेचा उपयोग बिझनेससाठी कर, याच्यासाठी कर, त्याच्यासाठी कर असा करायचा प्रयत्न करतात. ऍक्च्युली ते त्याच्यामध्ये सक्सेसफुल कधीच होत नाहीत. कारण भगवद्गीतेमध्ये कुठेच दिलेलं नाहीये बिझनेस मॅनेजमेंट आणि हे इम्पॉसिबल आहे. लिडरशिप कुठेच दिलेलं नाही. तर हे होतं भगवद्गीतेचा पूर्ण सारांश. जसं प्रभुपाद शेवटच्या वाक्यामध्ये म्हणतात, हेच भगवद्गीतेचे सारांश आहे. आता पुढचा जो सेक्शन आहे तिथे भगवद्गीतेचं महात्म्य सांगितलेलं आहे, ते आपण वाचूया आणि आज आपण थांबूया. सारांश रूपात ज्याचे वाचन मनुष्याने अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे असे भगवद्गीता हे एक दिव्य साहित्य आहे. गीता शास्त्रम इदम पुण्यम य पठेत प्रयतः पुमान. जी व्यक्ती भगवद्गीतेमधील उपदेशांचे पालन करते ती जीवनातील सर्व दुःखे आणि चिंता यामधून मुक्त होते. भय शोकादि वर्जितः. सर्व प्रकारच्या भयांपासून अशी व्यक्ती मुक्त होऊ शकते व तिचा पुढील जन्म आध्यात्मिक असू शकतो. हे गीता महात्म्यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. गीता महात्म्याच्या पहिल्या श्लोकामध्ये या पुढील लाभ सुद्धा यामध्ये आहे. भगवंत देखील भगवद्गीतेमध्ये एका श्लोकामध्ये सांगतात की थोडस जरी तुम्ही माझ्यासाठी काय केलं तर तुम्ही महान अशा भयातून मुक्त होऊ शकता. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महते भया. गीताध्ययनशीलस्य प्राणायाम परस्य च नैव संती हि पापानि पूर्वजन्म कृतानि च. पुढे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, जर मनुष्याने भगवद्गीतेचे प्रामाणिकपणे व पूर्ण गांभीर्याने अध्ययन केले तर भगवंतांच्या कृपेने त्याच्या पूर्वजन्मातील दुष्कर्मांचा त्याच्यावर किंचितही परिणाम होत नाही. भगवद्गीतेच्या शेवटच्या भागामध्ये भगवंत स्पष्टपणे उद्घोषणा करतात, म्हणजे सिरियसली घोषणा करून सांगतात, वचन देतात. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. सर्व विविध प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि फक्त मला शरण ये. मी तुझी सर्व पाप कर्मातून मुक्तता करेन.
याबद्दल तू भय बाळगू नकोस. याप्रमाणे जो भगवंतांना शरण जातो त्याची जबाबदारी स्वतः भगवंत घेतात आणि अशा व्यक्तीची सर्व प्रकारच्या पाप कर्मातून मुक्तता करतात. पुढे गीता महात्म्यामध्ये 3ऱ्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, मलिने मोचनम पुंसाम जलस्नानम दिने दिने सकृत गीतामृत स्नानम संसार मलनाशनम. प्रतिदिन मनुष्य पाण्याने स्नान करू स्वच्छ होत असेल, परंतु जर एखाद्याने एकदा सुद्धा पवित्र जलरूपी भगवद्गीतेमध्ये स्नान केले तर त्याची भौतिक जीवनाची मलिनता पूर्णपणे नष्ट होते. गीता महात्म्यामध्ये पुढे सांगितलेलं आहे, गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्र विस्तारे या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मा द्विनिसृता. भगवद्गीता ही स्वतः पुरुषोत्तम श्री भगवान यांनी सांगितल्यामुळे एखाद्याने इतर कोणतेही वैदिक साहित्य वाचण्याची गरज नाही. वाव. कुठलंही पुराणाला जर तुम्ही हात जरी नाही लावलं तरी चालतंय. तुमच्या जीवनामध्ये परफेक्शन आणण्यासाठी जे काही पाहिजे ते सगळं भगवद्गीतेमध्ये. कुठल्याही वैदिक ग्रंथाचं वाचन करायची गरज नाही. अमेझिंग. केवळ व्यक्तीने लक्षपूर्वक आणि नियमितपणे भगवद्गीतेचे श्रवण आणि अध्ययन करणे आवश्यक आहे. वर्तमान युगामध्ये लोक भौतिक कार्यात इतके मग्न आहेत की त्यांना संपूर्ण वैदिक साहित्याचे वाचन करणे शक्य नाही आणि याची गरजही नाही. भगवद्गीता हा एकच ग्रंथ पुरेसा आहे, कारण भगवद्गीता ही संपूर्ण वैदिक ज्ञानांचे सार आहे. तसेच ती स्वतः पुरुषोत्तम श्री भगवंतांनी सांगितलेली आहे. मुखपद्मा द्विनिसृता. आणि याच्यापेक्षा श्रेष्ठ काय असू शकतं? स्वतः भगवंतच सांगतात की तुम्हाला एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. मग काय गरज आहे सांगा या पुराणात त्या पुराणात शोधायची, असं केलं पाहिजे का, तसं केलं पाहिजे का वगैरे. पुढे म्हटलं गेलेलं आहे, भारतामृत सर्वस्वम विष्णु वक्रादि द्विनिसृतम गीता गंधोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. जो गंगेचे पाणी प्राशन करतो त्याला मुक्ती प्राप्त होते, असं बऱ्याचदा आपण ऐकलंय हो की नाही. तर जो भगवद्गीतेचे अमृत प्राशन करतो त्याच्याबद्दल काय सांगावे. भगवद्गीता ही महाभारतातील अमृत आहे, कारण ती स्वतः आदि विष्णू भगवान श्री कृष्णांनी सांगितलेली आहे. गीता महात्म्यामध्ये सांगितले, भगवद्गीता ही पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या मुखातून प्रकट होते, तर गंगा ही त्यांच्या चरण कमलातून उत्पन्न होते. अर्थात भगवंतांचे मुख आणि चरण कमल यामध्ये काहीच फरक नाही. पण निपक्षपाती दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्याला हे लक्षात येईल की भगवद्गीता ही गंगा जलापेक्षाही अधिक महत्वपूर्ण आहे. तुम्ही काशी वाराणसी नाही केलं तरी चालते, गंगेचं स्नान नाही केलं तरी चालते. भगवद्गीता समजावून घ्या आणि त्याप्रमाणे आचरण करायला लागा. सगळी पाप धुवून जातात. भगवान श्रीकृष्ण स्वतः तुम्हाला भेटायला इथे येतात. तुम्हाला कुठल्या यात्रेला पण जायची गरज नाही. परंतु याचं आचरण न करता नुसतंच आपण काशी वाराणसी यात्रा करत बसलो, काही उपयोग होणार नाही. सर्वोपनिषदो गावो, हे ऐकलं असेल बघा बऱ्याच जणांनी तुमच्यापैकी, हो की नाही. सर्वोपनिषदो गावो दग्धा गोपालनंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. सर्व उपनिषदो गावो, सर्व उपनिषदांचे सार असलेले गीतोपनिषद किंवा भगवद्गीता हे एका गायीप्रमाणे आहे. आणि गोपाल म्हणून विख्यात असलेले भगवान श्रीकृष्ण तिचे दूध काढत आहेत. त्यांच्या मुखातून आपल्याला ते मिळत आहे. अर्जुन हा वासराप्रमाणे आहे, ते सगळं ग्रहण करतोय.
तर विद्वान जन आणि शुद्ध भक्त हे भगवद्गीतेचे अमृततुल्य दूध प्राशन करणारे आहेत. तुम्ही जर हे भगवद्गीता सिरियसली घेतली तुम्हाला इथे दूध मिळणार आहे अमृता समान. गीता महात्म्याच्या 6व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आणि गीता महात्म्याच्या शेवटच्या 7व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे एकम, हा देखील खूप महत्वाचा आहे, ऐका व्यवस्थित. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एको देवो देवकी पुत्र एव, एको मंत्रस्तस्य नामानि यानि, कर्माप्ये एकम तस्य देवस्य सेवा. वर्तमान काळात लोक एकच शास्त्र, एकच परमेश्वर, एकच धर्म आणि एकच व्यवसाय असण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. नाही, एवढे सगळे व्हरायटी नकोय आपल्याला, तेच इथे सांगितलेलं आहे. म्हणूनच एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, अखिल विश्वाकरिता भगवद्गीता हे एकच शास्त्र असावे. एको देवो देवकी पुत्र एव, अखिल विश्वाकरिता श्रीकृष्ण हे एकच परमेश्वर असावेत. एको मंत्रस्तस्य नामानि, एकच मंत्र, एकच प्रार्थना असावी आणि ती म्हणजे त्यांच्या पवित्र नामांचा जप. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि कर्माप्य एकम तस्य देवस्य सेवा, आणि सर्वांसाठी एकच कर्म असावे ते म्हणजे भगवंतांची भक्तिमय सेवा. बस हीच जीवनाची परम समसिद्धी आहे. समसिद्धी. हरे कृष्ण. तर इथे इंट्रोडक्शन संपतं. उद्यापासून आपण भगवद्गीतेचं वाचन सुरू करूया. हे इंट्रोडक्शनला जे कोणी नसतील त्यांनी इंट्रोडक्शनचे सगळे लेक्चर्स आणखीन एकदा ऐकून घ्या. कारण जरी आपण पहिल्या पानापासून सिरियसली आणि स्लोली भगवद्गीता वाचणार असलो तरी बऱ्याचदा पुढचा मागचा सगळा संदर्भ द्यावा लागतो, त्याच्याशिवाय आशय लक्षात येत नाही. त्यामुळे कृपा करून याला गीतेचं सार म्हटलेलं आहे, गीता सार. आपण आता जे 5, 6, 7 दिवस वाचलं ते तर तुम्ही चुकवलं असेल तर पुन्हा एकदा जाऊन वाचा, ऐका, श्रवण करा. तर आज आपण इथेच थांबूया आणि उद्या कंटिन्यू करूया पहिल्या अध्यायाला, अर्जुन विषाद योग. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हॅलो, प्रश्न असा आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे भक्ती करण्याचे वेगवेगळे तुम्ही म्हणजे प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये तुम्ही चिंतन, स्मरण, पूजन, श्रवण, ते सगळे परत एकदा सांगता का? श्रवण 9, 7 नाही 9 नवविधा भक्ती म्हटलं जाते याला. श्रवणम, कीर्तनम, विष्णु स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम. सोपं आहे, मराठीमध्ये पण ऑलमोस्ट सेम शब्द आहे, हो की नाही? श्रवणम माहिती आहे आपल्याला, कीर्तनम माहिती आहे, विष्णू स्मरणम, पादसेवनम त्यांच्या चरण कमलांची सेवा करणे, अर्चनम म्हणजे पूजा करणे, वंदनम सदैव नमस्कार करणे, दास्यम दास बनणे, साख्यम सखा बनणे, आत्मनिवेदनम म्हणजे पूर्णपणे स्वतःला त्यांच्या हवाली करून टाकणे. याला नवविधा भक्ती म्हणून प्रल्हाद महाराज आपल्याला सांगतात. आणि यातलं एकच केलं तरी चालतंय तुम्ही, किंवा 2 केले तरी चालतात, किंवा सगळे केले तरी चालतात, पण ते पूर्ण 100% केलं पाहिजे, एक क्षणही न थांबता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू. हरे कृष्ण. जरा मोठ्याने बोला प्रभूजी. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. आपण जे आजचं
जो अभ्यास घेतला ना आपण हा या त्यापेक्षा काल जो अभ्यास घेतला त्या संदर्भात माझा प्रश्न असा आहे आणि त्याच्या शेवटी माझे स्मरण करी त्या करतो तात्काळ माझ्या धामाची प्राप्ती करतो यात काही संशय नाही. भगवद्गीता 8.5 कृष्णांचे स्मरण करतो तर कृष्णाला प्राप्ती नित्याने भगवान कृष्णांच्या स्मरण करणे आवश्यक आहे. भगवंताचे अनेक रूप आहेत तर कोणत्या रूपाचं स्मरण करणं आवश्यक आहे? येस, लक्षात आला प्रश्न. असं ऐकले एक ठिकाणी काही एक रूप आहे. येस 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 मृत्यूसमयी भगवंतांचं स्मरण करायचंय. ते कशा पद्धतीने स्मरण केलं पाहिजे? आता ते प्रभूजींनी वाचून पण दाखवलं की हा 8व्या अध्यायातला 5वा श्लोक आहे. 8व्या अध्यायातला 6वा श्लोक आहे, तो देखील आपण काल वाचला. यम यम वापी स्मरण भाव त्यजन्त्यन्ते कलेवरम. आणि 8व्या अध्यायातल्या 9व्या श्लोकामध्ये भगवंत स्वतः सांगतात की कशा पद्धतीने स्मरण करायचं, एक्झॅक्टली अगदी डिटेलमध्ये. त्यामुळे काळजी करू नका, आपण ते वाचणार आहोत. भगवंतांच्या कोणत्या रूपात स्मरण करणे हे लक्षात न ठेवता कोणत्या भावाने स्मरण केलं पाहिजे हे महत्वाचं असते. रूप कोणतंही स्मरण करा, काही फरक पडत नाही, परंतु भाव कसा असला पाहिजे याला जास्त महत्व दिलं जातं. म्हणून भगवंत पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात यम यम वापी स्मरण भाव त्यजन्त्यन्ते कलेवरम. ज्या प्रकारचा भाव आहे त्या प्रकारचं तुम्हाला शरीर मिळणार. त्यामुळे माझ्या भावामध्ये तुम्ही असाल तर तुम्ही माझ्याकडे येणार. आणि मग त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये तो भाव कसा असला पाहिजे ते पण समजावून सांगितलेलं आहे. तेव्हा आपण अगदी डिटेलमध्ये त्याची चर्चा करूया. आता फक्त तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. भगवंत म्हणतात मनुष्याने माझे सर्व ज्ञानी म्हणून, अगदी पुरातन आदि पुरुष म्हणून, सर्वांचा नियंत्रक म्हणून, अणुपेक्षाही सूक्ष्म म्हणून, सर्व गोष्टींचा पालन करता म्हणून, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत, आपण चिंतन करू शकत नाही अचिंत्य म्हणून, आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. हे स्पष्टपणे भगवंत स्वतःच सांगतात त्याच अध्यायामध्ये 1-2 श्लोक झाल्यानंतर 9व्या श्लोकामध्ये. आणि याचं महत्व काय आहे आपण तेव्हा चर्चा करूया, कारण याच्याने आपला भाव निर्माण होतो. कारण सध्या आपण भगवंतांच्या मूर्तीचं स्मरण करतो की सुंदर रूप आपल्या डोळ्यासमोर स्मरणात आहे, परंतु भगवंतच माझे पालन पोषण करते आहेत हा भाव नाही. आता सध्या मीच माझं पालन पोषण करते, भगवंतच मला कंट्रोल करतात हा भाव नाही. आता सध्या मी कंट्रोलमध्ये. तर हे सगळे भाव बदलले पाहिजेत, याला शुद्धता म्हणतात. आणि या शुद्ध भावामध्ये भगवंतांचं अशा प्रकारे स्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे. ते स्वतः भगवंतच सांगतात त्याच अध्यायामध्ये. तर तेव्हा आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की रूपापेक्षा भाव महत्वाचा आहे, आणि तो भाव विकसित करण्यासाठी कृष्ण भावनेमध्ये प्रॅक्टिस केली पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. यस प्रभूजी, हरे कृष्ण. प्रभूजी, प्रश्न असा आहे की आता तुम्ही मगाशी जसं म्हणले की भगवंतांची शरणागती घेतली पाहिजे जीवाने, आणि ती शरणागती या कलियुगामध्ये अगदी सोपी आहे. परंतु लोकांना तर ते कठीण वाटतंय. तर ते थोडस विश्लेषण करून सांगा की कशी सोपी शरणागती भगवंताची घेत. कारण फक्त जप केला तरी पण पूर्ण शरणागती होऊ शकत नाही, कारण जपाच्या माध्यमातून तर आपण भगवंतांची सेवा मागतो, आणि सेवा करणं तर खूप सगळ्यांना कठीण वाटतं आपल्याला. तर मग तरी पण भगवंतांची शरणागती मग सोपी कशी आहे ते थोडस सांगा. आपली सध्या अवस्था अशी आहे, जो अहंकारामध्ये मत्त असतो
तो एक नंबरचा मूर्ख असतो. भगवद्गीतेमध्ये पण भगवंत सांगतात, अहंकार विमूढ आत्मा करता अहम इति मन्यते. जेवढा मोठा अहंकार तेवढं तो स्वतः करायचा प्रयत्न करणार, आणि जेवढा कमी अहंकार तेवढा तो शरण जायचा प्रयत्न करणार. नॉर्मल रोजच्या जीवनामध्ये देखील आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की विनाकारण आपण धडपडत असतो. विनाकारण एखाद्याला वाटतं की याच्याकडे 2-4 करोडची गाडी आहे म्हणजे ह्यानं आरामात मिळवले असेल. नाही, भयानक कष्ट करावे लागतात त्याला. भयानक म्हणजे भयानक कष्ट करावे लागतात. रात्र दिवसाची झोप उडालेली असते. अशा लोकांना तुम्ही भेटा. या भौतिक जगामध्ये एकही माणूस भय, चिंता, शोक याच्यातून मुक्त नाही, आणि रात्रंदिवस तो याच व्याधीने ग्रासलेला असतो. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, बुद्धिमान असो, सुंदर असो, कुलीन असो, कोणी असो, आणि वैतागलेला असतो अक्षरशः. आता बघा, काल परवाचीच एक न्यूज चाललेली आहे न्यूज चॅनलवरती. पुण्यातल्या काय मुंबईतल्या एका स्त्रीने जॉबला वैतागून आत्महत्या केली. भगवंत काय सांगतायत की बास करा, या इकडे, मी तुमची काळजी घेतो. या दृष्टिकोनातून आपण याकडे बघत नाही, त्यामुळे आपल्याला हे अवघड वाटतं आणि ते सोपं वाटतं. बस कशाला पाहिजे आपल्याला हे सगळं, नाही. प्रभुपाद खूप छान उदाहरण देतात याच्या बाबतीत. ऍक्च्युली प्रभुपाद एकदा चाललेले मॉर्निंग वॉकला, आणि एक मांजर आपल्या पिल्लाला अशी धरून जाताना दिसली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मांजर आपल्या पिल्लाला कशी धरते, मानेला धरते अशी, होय की नाही, धरून निघून जाते. प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना दाखवलं आणि प्रभुपाद म्हणाले, तुम्हाला काय वाटतं, हे साधं सोपं आहे का माकडाचं पिल्लू जसं माकडाला धरलेलं असतं ते साधं सोपं आहे, चांगलं आहे? ऑफकोर्स सगळे नवीन होते, सगळे प्रभुपादांकडे असं बघत राहिले, कोणालाच काही उत्तर द्यायचं सुचेना. प्रभुपाद म्हणाले, या मांजराच्या पिल्ल्यासारखं आपण भगवंतांवर अवलंबून राहायला शिकलं पाहिजे. निवांतपणे हात पाय काही हलवायचे नाहीत. जगाला वाटेल हे किती क्रूर आहे, शार्प दातांनी आपल्याच पिल्ल्याला पकडली आई, तिला काही कळतं की नाही, परंतु त्या पिल्लाचा पूर्ण विश्वास आहे, माझी आई आहे, माझी काळजी घेते, मला काळजी करायचं काही कारण नाही. आणि याच्या विरुद्ध माकडाचं पिल्लू बघा, त्या पिल्ल्याला कंटिन्युअसली प्रयत्न करावे लागतात, मी सुटणार तर नाही, मी सुटणार तर नाही, मी सुटणार नाही. आई काय काळजी करत नाही, पिल्लाचे प्रयत्न असतात, मी सुटणार तर नाही, मी सुटणार तर नाही. त्यामुळे तो कायम टेन्शन मध्ये असतो. त्याचे हात कायम असे टेन्स असतात, असे पकडलेले असतात. प्रभुपाद समजावून सांगतात की तसं भगवंतांवर सगळं सोडून दिलं पाहिजे, सगळा विचार सोडून, सगळं सोडून भगवंतांवर पूर्णपणे अवलंबून राहिलं पाहिजे. मग तुमचं टेन्शन जाणार आहे. पण तोपर्यंत तुम्ही ते करत नाही, भौतिक जगामध्ये पण तुम्हाला टेन्शन आहे. भले तुम्ही कितीही विद्वान असो, कितीही सुंदर असो, कितीही धनवान असो, काही फरक पडत नाही. इथे भय, चिंता आणि शोक कोणालाही सुटलेले नाही. म्हणून या दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा आपल्याला पटायला लागतं की अरे हे खरंच सोपं आहे, कशाला धडपडतोय मी विनाकारण. तसं नारद मुनी श्रीमद भागवतम मध्ये ग्रहस्थांसाठी अत्यंत महत्वाचा उपदेश देतात की रोजची भाकरी कमवायला पण तुम्ही धडपडलं नसलं पाहिजे. बस निवांत भगवंतांची सेवा करा, त्याच्या मनात असेल तर देईल तो तुम्हाला भाकरी. किती टेन्शन फ्री होतो विचार करा आपण. ऍब्सोल्युटली नो टेन्शन, कशाच टेन्शन घ्यायचं. परंतु हे आपल्याला अवघड वाटतं, कारण दुसऱ्या कोणाची सेवा करणे हेच आपल्याला मान्य नाहीये. सेवा करणार आपण, सेवा केल्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. एकतर भगवंतांची सेवा करावी लागते किंवा भगवंतांच्या मायेची सेवा करावी लागते, ते कोणालाच चुकलेलं नाही. आणि म्हणूनच अशा व्यक्तीला अज्ञानी म्हटलं जातं, अहंकारी म्हटलं जातं, मूर्ख म्हटलं जातं. एखाद्या करोडपतीचा मुलगा उद्या म्हणाला की मला काहीच नको यातलं, माझं मी बघतो, म्हणून तो गावंड्याच्या हाताखाली माल करणे, माल टाकणे कामं करायला लागला,
एका महिन्याभरात तो सुकडा होईल. त्याचं शरीर सगळं स्वास्थ्य सगळंच जाईल. सोपं कुठलं आहे? आपल्या वडिलांवर अवलंबून राहणे. कशाला विनाकारण धडपडताय? बर, मग आता इथे मजा काय असते की वडिलांवरती अवलंबून राहायचं म्हटलं वडिलांचं ऐकायला पाहिजे. प्रॉब्लेम हा आहे. आणि मग इथे त्याचा अहंकार नडतो. मग तो म्हणतो मी काय ऐकू, माझं विश्व माझं मी तयार करतो, कर जा. अशी आपली परिस्थिती आहे. म्हणून अशा जे लोक भगवंतांना शरण जात नाहीत आणि स्वतःच चालू आहे, अशा लोकांना भगवद्गीतेत भगवंत म्हणतात विमूढ आत्मा, अहंकार विमूढ आत्मा, मूर्ख आत्मा. ऍक्च्युली खूप सोपं आहे, भयानक सोपं आहे. आणि जे वेगवेगळ्या मार्गाने अध्यात्मामध्ये आहेत त्याच्यापेक्षाही हा मार्ग सोपा आहे. हे पण आपण परवा एकदा चर्चा केलेली. ज्याला योग मार्ग म्हटला जातो, ज्ञान मार्ग म्हटला जातो. योग बिग आपण नाही करू शकत या युगामध्ये. ऍक्च्युली पतंजली ऋषींनी सांगितलेला जो योग आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार, कोण करतं? 4 दिवस करून बघा, तुम्हाला त्याची अनुभूती येईल किती अवघड आहे. आणि भगवान श्रीकृष्ण 12व्या अध्यायात 5व्या श्लोकात स्वतः सांगतात हे सगळं भयानक अवघड आहे. तुम्ही त्या पद्धतीने पण तुम्ही याल माझ्याकडे, त्यात काही शंका नाही म्हणतात भगवंत. परंतु हे इतकं क्लेशदायक आहे की तुम्ही म्हणजे इमॅजिन करू शकणार नाही. आणि नुसतंच क्लेशदायक नाही, खूप मोठा मार्ग आहे तो, खूप मोठी शिडी आहे. कित्येक जन्म लागतील योग आणि ज्ञान मार्गाने आपण भगवंतांकडे जायचं म्हटलं. सोपा आणि शॉर्टकट आहे कम्प्लिटली सरेंडर करणे, कम्प्लिटली शरण जाणे. जाऊन बघा एकदा, आनंदमय आहे. ऍक्च्युली आपल्याला आता आपल्या अहंकारामुळे ते आनंद नाही असं वाटतंय, पण ऍक्च्युली हा मार्ग खूप आनंदमय आहे. आणि म्हणूनच वैतागून शेवटी या मार्गावर लोक येतात, त्याच्याशिवाय कोणी येत नाही. जो भौतिक जगाला, भौतिक धडपडण्याला कम्प्लिटली वैतागलेला असतो, तो परफेक्ट विद्यार्थी असतो भगवद्गीतेचा. आहे नाही? पटतंय का तुम्हाला? हरे कृष्ण. हो प्रभूजी, यस प्रभूजी. हरे कृष्णा. धन्यवाद प्रभूजी. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, तुमच्या चरणी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. भक्तांच्या चरणी प्रणाम. प्रभूजी, जसं की आपण सांगितलं नवविधा भक्ती जी आहे ती आपलं एकही अंग आपण जर केलं तर ते 100% करायला पाहिजे. जसं की आपण आता श्रवण जर केलं आणि ते 100% कसं आपण करत आहात नाहीत करत, आपल्याला कसं कळणार ते? आपण पूर्णपणे 100%चा अर्थ आहे 24 तास एकही क्षण दुसरं काही न करता केलं पाहिजे. प्रभुपाद एका ठिकाणी भगवद्गीतेतच एका ठिकाणी सांगतात हे प्रभुपाद. ऍक्च्युली कीर्तन करायचंय तुम्हाला, कंटिन्युअसली कीर्तन करा. तहान भूक सगळं सोडून आपण तेच केलं पाहिजे. ते जनरली शक्य नसतं कलियुगामध्ये. म्हणून आपल्याला अर्जुनाची भूमिका करायला सांगितलेलं आहे की माझं स्मरण करत करत माझ्यासाठी काम कर. नवविधा भक्ती हे अतिउच्च भक्तांसाठी शक्य असते. जसं की हरिदास ठाकूर, जे सकाळपासून कंटिन्युअसली 2 तास झोपायचे नाही, तर कंटिन्युअसली फक्त भगवंतांचं नामस्मरणच करायचे. आणि ते नामस्मरण देखील अतिशय शुद्ध पातळीला असायचं. त्यामुळे तुम्ही तसं करू शकता, नाही असं नाही. म्हणून प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात की या 9 पैकी एकही केलं तरी चालेल, परंतु ते तुम्ही 100% केलं पाहिजे, न थांबता, कंटिन्युअसली. 100%चा अर्थ असतो न थांबता 24 तास प्रत्येक क्षण आपण तेच केलं पाहिजे. प्रभूजी, न थांबता हे कसं शक्य होईल? कारण आपण एक साधारण व्यक्ती आहेत आणि एक गृहस्थ पण आहेत, आपल्याला बाकी पण करायचं असतं.
तर 24 तास कसं हे शक्य आहे? समजा आपण श्रवण एक घातलं तर ते म्हणजे 24 तास कसं करायचं ते कृपया मला सांगा. म्हणूनच आपल्यासारख्यांना अर्जुनाचा मार्ग सांगितलेला आहे, जो कर्म मार्ग आहे, की आपलं कर्मच आपण भगवंतांसाठी केलं पाहिजे. माम अनुस्मर युद्धच्या, मला स्मरण कर, माझं स्मरण करत करत माझ्यासाठी काम कर. हा कलियुगामध्ये आपल्यासारख्यांसाठी एकदम सोपा मार्ग आहे. माझं स्मरण करत करत माझ्यासाठी काम कर. आणि पुढे प्रभुपाद समजावून सांगतात की जेव्हा तुम्ही भगवंतांसाठी काम करता तेव्हा भगवंतांचं स्मरण करणं पण एकदम सोपं जातं, कारण आपला बॉसच भगवंत आहे. आता सध्या काय आपण दुसऱ्यासाठी काम करतोय, त्यामुळे दुसऱ्यांचं स्मरण करतोय. भगवंतांसाठीच 24 तास आपण काम करायला लागलो तर भगवंतांसाठीच झोपणार, भगवंतांसाठीच खाणार, भगवंतांसाठीच उठणार, भगवंतांचंच काम करणार. त्यामुळे भगवंतांना आपण कधी विसरणारच नाही. तर ही पद्धती कलियुगामधली सगळ्यात सोपी पद्धती आहे. त्यामुळे यस, आपण सुरुवात जपाने करायची आहे, परंतु शेवट हा भगवंतांसाठी काम करण्यामध्ये झाला पाहिजे. जीवनाची घडी आपण हळूहळू अशी बदलली पाहिजे की आपलं कामच भगवंतांसाठी असेल. त्याचे स्टेप्स आहेत. सुरुवातीला जप करणे, स्मरण करणे. सुरुवातीला आपल्याला काम बदलता येत नाही, मग जे काम करतोय तेच त्याचं फळ भगवंतांना अर्पण करणे. परंतु एक स्टेज अशी पण येते की ते काम पण आपण बंद केलं पाहिजे आणि भगवंतांसाठीच काम करायला लागलं पाहिजे. तर हे स्टेप बाय स्टेप बदललं पाहिजे. हाच अर्थ आहे माम अनुस्मर युद्धच्या, माझं स्मरण करत करत माझ्यासाठी काम पण कर. आणि हे सोपं आहे कलियुगामध्ये. याचा अर्थ बाकीचे शक्य नाहीत असं नाही. हरिदास ठाकूर कलियुगातच होऊन गेले, त्यांना शक्य होतं. परंतु शक्यता खूप कमी असते कलियुगामध्ये, कारण कलियुगामध्ये सगळे पापी जास्त असतात आपल्यासारखे. त्यामुळे कलियुगामध्ये शुद्ध भक्तीच्या स्तराला जाणारे अत्यंत कमी असतात. त्यातले पण पूर्ण नुसतं श्रवण करणारे, नुसतंच कीर्तन करणारे अतिशय कमी, म्हणजे अब्जावधीमध्ये एखादा करू शकतो. कारण करोडोत एकटा भक्त होऊ शकतो असं भगवद्गीतेत सांगितलं. त्यामुळे पूर्णपणे असं समर्पण करणारा अब्जावधीमधला एखादा असू शकतो. कारण कलियुगाचं लक्षणच आहे सगळीकडे कलह, कलह, प्रलोभन, माया. त्यामुळे बेस्ट मार्ग आहे आपण भगवंतांसाठी काम करायला लागणे. त्यामुळे भगवंतांना विसरणारच नाही आपण, कारण आपल्या कामाचा उद्देशच भगवंत असणार. जे काही करायचं ते भगवंतांसाठी करायचं. आता हे काम काय करायचं असतं हे आपले आचार्य सांगतात. जसं की मेन काम असतं भगवंतांचं मेन काम असतं भगवंतांचं या सगळ्या जीवांना परत भगवत धामात नेणे. त्या कार्यात आपण मदत केली पाहिजे, कसल्याही पद्धतीने. मग मदत करा तुम्ही. आता आपले आचार्य आपल्याला समजावून सांगतात अशा पद्धतीने करा, अशा पद्धतीने करा, अशा पद्धतीने. आपल्या आचार्यांच्या सांगण्याप्रमाणे, मार्गदर्शनाप्रमाणे आपण काम करायचं. ते भगवंतांच्या साठी करायचंय, त्यामुळे माझा त्याच्यात काही उद्देशच नाही. मग ते भगवंतांसाठी मी करत आहे, त्यामुळे माझ्या सेकंदाला मनात विचार काय, भगवंत आहे. आणि हे सोपं असतं. आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. एक माळा जपाची आपली न विचलितता होत नाही, हो की नाही? त्यामुळे हरिदास ठाकूर व्हायचा प्रयत्न करू नका, अर्जुन व्हायचा प्रयत्न करा. ते शक्य आहे या जीवनामध्ये. याचा अर्थ असा नाही की हरिदास ठाकूर होऊ शकत नाही, पण एक जनरल स्टॅटिस्टिक्स शिल प्रभुपाद समजावून सांगतात. हरे कृष्ण. प्रभूजी, तुम्ही आता म्हणालात की अब्जावधीमध्ये एखादाच आहे तो शुद्ध भक्तीला प्राप्त होतो आणि तोच भगवतधामात जाऊ शकतो. येस. मग हे बाकीचे एकतर भक्तीमध्ये येणंच खूप अवघड आहे, पुन्हा टिकून राहणं अवघड आहे, आणि शुद्ध भक्तीला प्राप्त होणं तर आणखीनच अवघड आहे. मग बाकीच्या जीवात त्यांचं काय होणार? जे म्हणजे का त्यांचं म्हणजे असं जन्मोजन्मी ते भक्तीमध्ये हळूहळू पुढे सरकणार किंवा पडणार हेच चालू राहील का त्यांचं? ते भगवतधामात कशी जाणार? पण
जशी इच्छा असेल तसं होणार. पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू हे चालूच राहतं. आणि हेच समजावून घेतल्यानंतर आपण त्या करोडमधला एक झालं पाहिजे ही इच्छा निर्माण झाली पाहिजे. हे करोडमधला एकच जाणार हे तुम्हाला निगेटिव्हली किंवा तुम्हाला निरुत्साही करण्यासाठी सांगितलेलं नाही आहे भगवंतांनी. भगवंतांनी सांगितलंय बरं का हे भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये. मनुष्यान अपि सर्व सहस्रा व्हॉट इज द श्लोक? मनुष्यानाम सहस्रेषु. या भगवद्गीतेतच सांगितलंय हे. पण हे तुम्हाला निरुत्साही किंवा डिमोटिवेट करण्यासाठी सांगितलेलं नाहीये. तुम्ही भगवद्गीतेच्या क्लासला आला याचाच अर्थ तुम्ही त्या करोडमधले एक आहे. आता तुम्ही आलेल्यातल्या करोडातल्या पैकी एक व्हायचं आहे, त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागणार थोडस. कारण भगवंतांना प्राप्त करायचं आहे. इथे पंतप्रधान मोदींना भेटायचं म्हटलं तरी तुम्हाला अथक परिश्रम करावा लागतंय. सहजासहजी सोपं नाही आहे तेवढं. आपल्याला तर भगवंतांना प्राप्त करायचंय, भगवंतांना भेटायचंय. त्यामुळे त्याच प्रयत्नात आपण राहिलं पाहिजे. किती जण मोदींना भेटू शकतात सांगा? हो की नाही? तसंच आहे हे गणित. त्यामुळे ह्याला निगेटिव्हली घेऊ नका. दृढ निश्चयी बना. येस, मला त्या करोडातला एक व्हायचंय. आणि आपल्या भगवद्गीते क्लासमध्ये तर पुढच्या जन्मात बिन्मात आपण अजिबात सांगणार नाहीये. बऱ्याच क्लासमध्ये सांगितलं जातं पुढच्या जन्मात तुम्हाला परत चान्स मिळतो वगैरे वगैरे. ते सगळं थोतांड आहे ऍक्च्युली. प्रभुपादांनी कधी सांगितलेलं नाहीये. अगदी तुम्ही 99% करून थोडस चुकलं असेल तर पुढच्या जन्मात चान्स मिळतो. नसेल तर पुढच्या जन्मात वगैरे तसलं काही नसतं. मृत्यूच्या शेवटी जसा भाव आहे तसं शरीर तुम्हाला मिळणार. आणि ते पुन्हा जरी तुम्ही एक 57% 60% भक्ती केलेली असेल आणि पुढच्या जन्मात तुम्ही डुक्कर झाला तर ते 61% सुरू होत नाही. त्याच्यासाठी पुन्हा मनुष्याच्या जन्मात यावं लागतं. मग 61% तुमचं 60% राहतं तसंच नाही असं नाही. पण तो पुन्हा मनुष्याच्या जन्माला यायला पुन्हा परिश्रम करावे लागतात. त्यामुळे थोडीशी भीती पण ठेवा मनामध्ये की हे भौतिक जगात राहणे फायद्याचं नाहीये. पुन्हा पुन्हा जन्म घेणे फायद्याचं नाहीये. वी हॅव टू आपल्याला सिरियसली प्रयत्न करायचा याच जन्मामध्ये. प्रभुपाद 3-4 वेळेला अगदी सिरियसली सांगतात याच जन्मात आपल्याला परत भगवत धामात जायचं. काय पण करायला लागू दे त्याच्यासाठी मला, असं दृढ निश्चय झालं पाहिजे आपण. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी, किंवा सेवा भगवंतासाठी करायची असं भगवंत म्हणतात ते म्हणजे बरोबर आहे. पण अशी एक स्टेज येते की आपल्याला नैमित्तिक कर्म म्हणजे जी सेवा आहे, सपोज घरामध्ये कोणासाठी एक गृहिणी असेल तर तिला स्वयंपाक करून द्यावा लागतो किंवा ही जी सेवा असते नियमित सेवा, नंतर अशी एक स्टेज येते की नाही आपल्याला त्यातही रस वाटत नाही आणि फक्त आपण अध्ययन करावं, भगवंताचं नामस्मरण नाम जपामध्येच रुची वाटू लागते किंवा आपल्या ह्या ज्या काही संसारिक गोष्टी आहेत तर त्याच्यात रस येत नाही. मग ही स्टेज तमोगुणाची आहे, म्हणजे जसं की आपल्याला तमोगुण वाढलाय आपला असं समजावं की आध्यात्मिक प्रगती असं समजावं? वैराग्याचं याला तमोगुण पण म्हणत नाहीत आणि याला आध्यात्मिक प्रगती पण म्हणत नाहीत. ऍक्च्युली हे काय असतं तर ह्याला म्हणतात नामाभास. हा आभास असतो. आपल्याला नाम जपामध्ये रस आलेला असतो कारण भौतिक जगातला वैताग आलेला असतो. परंतु तो भौतिक जगातला वैताग नामाभास कडे न वळवता शुद्ध नामाकडे वळवला पाहिजे. नाम जपाचे 3 स्टेजेस असतात: नाम अपराध, नामाभास आणि शुद्ध नाम. नाम अपराध म्हणजे जगातले पापकर्म करत करत नाम पण घेत राहणे. सगळ्यांची सुरुवात इथेच होते. दुसरी स्टेज थोडीशी डेंजरस असते. नामाभास म्हणजे असं वाटायला लागतं की मी त्या स्टेजला ऑलरेडी पोहोचलेलो आहे आणि मी फक्त नाम घेत राहणार. परंतु ऍक्च्युली ते आपण करत नाही हरिदास ठाकूरांसारखं. कारण नामाचा अर्थ असतो मला सेवा द्या, मला सेवा द्या, मला सेवा द्या, आणि ती सेवा केलीच पाहिजे. मग ते नामाचं रूपांतर शुद्ध नामामध्ये होतं. तर यस, भौतिक जगाचा वैताग येणे,
भौतिक जगाचा अक्षरशः किळस येणे हे खूप एक्सलंट असतं, ऍक्च्युली खूप चांगलं असतं आपल्यासाठी आध्यात्मिक प्रगतीसाठी. परंतु त्याचं रूपांतर आध्यात्मिक सेवेमध्ये झालं पाहिजे, प्रभुपादांच्या सेवेमध्ये झालं पाहिजे, प्रभुपादांच्या मिशनमध्ये काम करण्यामध्ये झालं पाहिजे, भगवंतांची सेवा करण्यामध्ये झालं पाहिजे. तसं होत नसेल तर तो नामाभास असतो. आपल्याला वाटतं की आपल्याला नामामध्ये रुची वाढत चालली आहे. आणि हेच परीक्षण आपण स्वतः करू शकतो की आपण खरोखर 10 नामापराध टाळतोय का. 10 नामापराध रोज आपण वाचतो, त्यातले टाळतो का, त्यातले कुठले कुठले करतोय, कुठले कुठले करत नाही, आपण स्वतः बघायचं. त्यातला नामापराध कुठला आपण जर करत असू तर अजूनही आपलं नाम चांगला होत नाही. त्यामुळे सेवा ही केलीच पाहिजे, 100% केली पाहिजे. आता दुसरा मुद्दा तुमचा असा होता की मग हे बॅलन्स कसं ठेवायचं. तर प्रभुपाद मला वाटते 3ऱ्या अध्यायामध्ये एका ठिकाणी प्रभुपाद खूप छान समजावून सांगतात, दैनंदिन कामं आणि भक्तिमय सेवा हे एकमेकाच्या विरोधात कधीच गेले नसले पाहिजे. ही परफेक्ट परीक्षा असते आपली. भक्तीच्या कामामध्ये आपली दैनंदिन कामं होत नाहीत, काहीतरी चुकते. दैनंदिन कामामध्ये भक्तीची कामं होत नाहीत, सेवा होत नाही, काहीतरी चुकते. म्हणून जीवनामध्ये असे बदल घडवत गेले पाहिजेत की आपण हे दोन्ही व्यवस्थित आपल्याला करता यावं, जसं मगाशी पण आपण वाचलं. आणि याच्यासाठी बऱ्याचदा नोकरी सोडावी लागते, बऱ्याचदा व्यवसाय बंद करावा लागतो. आणि तुम्ही जर भागवतम आणि महान भक्तांचे चारित्र्य वाचलं तर तुम्हाला हेच आढळणार आहे सगळीकडे. तुकाराम महाराजांनी सगळं सोडून दिलं. का? कारण ते भक्तीच्या आडवं येतात. संत गोरा कुंभारांनी सगळं सोडून दिलं. मग आपला व्यवसाय किंवा आपलं कामच असं असलं पाहिजे की ते भक्तीला पूरक असलं पाहिजे. आणि आपली भक्ती अशी पाहिजे की ती आपल्या रोजच्या जीवनातल्या कामाला पूरक असली पाहिजे. नाहीतर बाकीची पण कामं आहेत, कपडे धुणे आहे, दात घासणे आहे, आंघोळ करणे आहे, हे सगळं भक्तीसाठी कसं करू शकतो आपण, हा कंटिन्युअसली विचार केला पाहिजे आपण. गृहिणीचं काम हे केलंच पाहिजे तिनं, तेच भक्तीसाठी कसं करता येईल मला, असा विचार करायचा. त्याप्रमाणे जीवन बदलायचं आपण. आणि जीवन बदलायलाच लागतं, कर्म बदलायलाच लागतात. मला माहितीये तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आजपर्यंत सांगितलं गेलेलं आहे की आहे ते करत राहा, फक्त जप करा. हे पूर्णपणे चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. एका नव्या भक्ताला ते सांगणं ठीक आहे, प्रभुपाद देखील नव्या भक्तांना ते सांगायचे. परंतु याचं प्रूफ म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रभुपादांच्या काळामध्ये प्रभुपादांच्या शिष्यांमध्ये एकही असा नव्हता जो घरात बसून घरची कामं करायचा. ज्या दिवशी त्याने दीक्षा घेतली प्रभुपादांकडून त्या दिवशी तो 24 तास प्रभुपादांच्या सेवेत होता. सगळे शिष्य प्रभुपादांचे. आता जसं घरात बसून करायला सांगितलं जातं, ही पद्धतच नव्हती. त्याच्या पूर्वी कधी नव्हती आणि प्रभुपादांच्या काळात पण नव्हती. आता हे थोडंसं शिथिल झालंय, त्यामुळे आपल्याला लक्षातच येत नाही की एक्झॅक्टली भगवद्गीतेत सांगितलंय काय, प्रभूजी असं का सांगतायत. तर प्रभुपादांचं एक वाक्य आहे भगवद्गीतेमध्ये, आपलं जीवन पूर्णपणे आपण अशा पद्धतीने बदललं पाहिजे की प्रत्येक क्षणाला भगवंतांचं स्मरण होईल. आणि काम तर कोणाला चुकलेलं नाहीये, जसं तुम्ही आता म्हणाला, काम चुकून कसं चालेल. समजा तुम्हाला 2 महिन्याचा मुलगा असेल तर तुम्ही काय नाम जप करत बसणार आहे का. त्याची जबाबदारी तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. प्रभुपाद पण सांगतात तुम्ही आरतीला नाही आलं तरी चालेल, कारण तो तुमच्यासाठी भगवंत आहे. मग तेच मी भगवंतांची सेवा म्हणून कशी करू असा विचार केला पाहिजे. शास्त्राचा आधार घेतला पाहिजे, गुरूंचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि हे सगळे बदलत गेलं पाहिजे. आपण आहे त्या परिस्थितीत न बदलता प्रोग्रेस होत नसते, प्रगती होत नसते. आणि मग अशा वेळेला असं आपल्याला वाटायला लागते तमोगुण आहे का काय आहे. तो तमोगुण नसतो, ऍक्च्युली तो नामाभास असतो. कारण तुम्हाला जर तमोगुणचा अर्थ असतो आळस, प्रमाद. ऍक्च्युली तुम्हाला असं पण नाहीये की तुम्हाला काम करायचंच नाहीये. तुम्हाला वाटतं नामामध्ये मला जास्त रुची निर्माण झालेली आहे, पण ऍक्च्युली तसं नसतं. नामामध्ये जास्त रुची ज्याला निर्माण झालेली असते तो मृत्यू समोर आला तरी चालेल, मी भगवंतांसाठी काम करणार, ही नामामधली खरी रुची असते, जशी अर्जुनाने केली.
पुढे भीष्मदेव असू दे, द्रोणाचार्य असू दे, मला काही फरक पडत नाही, मला भगवंताने सांगितलंय माझ्यासाठी हे कर, मी करणार. त्याला म्हणतात शुद्ध नाम. कारण 1728 वेळेला आपण म्हणतो मला सेवा द्या, मला सेवा द्या, मला सेवा केली पाहिजे ना. त्याला म्हणतात शुद्ध नामाच्या स्टेजला जाणे. तर हे मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे थोडस कठीण पण आहे आणि आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं पण नसेल अशा पद्धतीचं विश्लेषण, परंतु ऍक्च्युली हीच खरी भगवद्गीता आहे. त्यामुळे आपण कंटिन्युअसली, आणि माताजींच्या बाबतीत थोडंसं कठीण असतं कारण त्यांचं जीवन सगळं दुसऱ्यांवरती अवलंबून असतं. ते बदलणार नसतील तर मी कसं बदलणार हा प्रश्न येतो परत परत तिथे. म्हणून प्रभुपादांचं, आपल्या मार्गदर्शक जे कोणी असतील त्यांचं आपण मार्गदर्शन घेऊन हळूहळू जीवन बदलत गेलं पाहिजे. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. मला असा प्रश्न विचारायचा होता की आपण आध्यात्मिक जीवनामध्ये भक्ती जशी थोडेसे तास जर वाढवले तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती जी आहे, आजूबाजूचे लोक थोडं प्रतिकूल परिस्थिती निर्माण करतात असं जाणवतं नाहीये. तर तेव्हा मग आपण काय करायचं? प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते. त्या सिच्युएशनची चर्चा तुम्ही तुमच्या मार्गदर्शकासोबत केली पाहिजे आणि त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केला पाहिजे. याला असं काही ब्लँकेट सोल्युशन नाहीये. जसं फॉर एक्झाम्पल शिल प्रभुपादांनी कालच्या का परवाच्या मेसेजमध्ये मी पाठवलेलं शिल प्रभुपादांच्या, नाही येणार आहे उद्या का परवा, शिल प्रभुपाद म्हणतात की पती जर कृष्ण भक्त नसेल तर त्याची सेवा करायची काही गरज नाही. व्हेरी स्ट्रॉंग बोल्ड स्टेटमेंट ऍक्च्युली. आणि या एका दृष्टीने बघायला गेलं तर ते खरं पण आहे, परंतु असं तडकाफडकी निर्णय घेऊन पण चालत नाही. त्यामुळे प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते की कुठल्या थरापर्यंत त्याला विरोध होतो, कसला विरोध होतो, त्याची चर्चा करून ते थोडंसं आपले मार्गदर्शक जे असतात, गुरु, दीक्षा गुरु असो, शिक्षा गुरु असो, त्यांच्याशी चर्चा करून आपण हे ठरवलं पाहिजे की काय निर्णय घ्यायचा यातून. डेफिनेटली प्रगतीचाच निर्णय घेतला पाहिजे, परंतु काही सामाजिक बंधनं असतात, कौटुंबिक बंधनं असतात, ती पण बऱ्याचदा पाहावी लागतात. पूर्ण समर्पण असेल तर पूर्ण समर्पण करायला काही हरकत नाही, परंतु बऱ्याचदा वैताग पण असतो. प्रभुपादांच्याकडे बरेच जण यायचे, मला संन्यास द्या कारण मला वैताग आलाय बायकोचा. बायकोचा वैताग आलाय म्हणून संन्यास घेण्यात काय अर्थ नसतो. आता हे डिपेंड्स की तुमच्या पतीचा विरोध होतो की आई वडिलांचा विरोध होतो का तुम्ही नातेवाईक मित्र यांचा विरोध होत असेल तर तुम्ही कम्प्लिटली इग्नोर करू शकता. कारण कलियुगामध्ये ते कोणी नातेवाईक नाहीच आहे, कोणी मित्र नाहीच आहे, ऍक्च्युली कोणी कोणाचा नाही आहे कलियुगामध्ये. जर कोणी कोणाचा असला असतो तो भक्त भक्ताच आहे, बस प्रेमाचं नातं तिथंच जुळू शकतं. बाकी आई वडील, पती वगैरे हे थोडंसं सेन्सिटिव्ह इश्यू असतात, ते आपण चर्चा केले पाहिजेत की एक्झॅक्टली काय इश्यू आहे, आणि मग त्या चर्चेतून आपण निर्णय घेऊ शकतो. थोडा वेळ थांबायचं का कसं करायचं, काय करायचं, कसं समजावून सांगायचं, याची पण एक पद्धती असते. बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच घरामध्ये समजावून सांगायची पद्धती चुकत असते. स्वतःला माहिती नसतं जप का करायचं, ते घरातल्यांना जबरदस्ती करत असतात, तुम्ही पण करा, तुम्ही पण करा. भगवद्गीता समजावून सांगावी लागते की का तुम्ही का दुःखात आहात, हे का वाचलं पाहिजे, का केलं पाहिजे. आणि ते सगळ्यांनाच जमतं असं नाही समजावून सांगायला. बऱ्याचदा मग याचे सोल्युशन असतात की त्यांना पण क्लासला घेऊन या, त्यांना पण थोडंसं अशा पद्धतीने समजावून सांगा. तर हे काय सिच्युएशन आहे त्याप्रमाणे हे थोडं थोडं बदलतं. ते तुम्ही आपल्या गुरु बरोबर चर्चा करून ठरवलं पाहिजे की एक्झॅक्टली याच्यातून मार्ग काय काढायचा. आणि प्रत्येक सिच्युएशनची चर्चा करायची, असं ब्लँकेट चर्चा करायची नाही, असं रोजच व्हायला लागले.
असं असं काल झालं, काय करू, त्याला कसं, असं थोडीशी आपण प्रॅक्टिकली चर्चा केली पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण.